रामराम सोयरे हो. आपलं लेकरू जर चांगलं निघलं तर मायबाप आख्या गावभर त्याची चर्चा करत सुटतात की माझं लेकरू बघा किती चांगलं आहे, किती चांगलं वागते. पण याच्यापेक्षा आपण काहीतरी उलटं करूया. आपलं लेकरू आपलं नाव घेतलं पाहिजे आणि आपल्या गावापुरतं नाही तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मजे मायबाप चांगले आहात हे सांगत हिंडलं पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे? तुम्ही म्हणशाल धन दौलत प्रॉपर्टी संपत्ती कमवून ठेवूया म्हणजे किती आपलं नाव घेईल. पण तसं नाही सोयरे हो. धन दौलत प्रॉपर्टी हे फक्त काही दिवसांपुरता सोयरा राहते. पैसा येते किती आणि जाते किती याच्याही पलीकडचं आपल्याला काही आपल्या लेकरासाठी करायचं असेल हक्काचं काहीतरी मिळून दिलं पाहिजे. म्हणजेच की आपल्या लेकरासाठीच नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातल्या प्रत्येकाच्या लेकरासाठी ते आपण कमवून दिलं पाहिजे. म्हणजेच की मराठा आरक्षण. या आरक्षणाच्या संदर्भात आपण आता सगळ्यांनी लढा उठवला पाहिजे. ठामपणे मराठ्यांच्या आणि जरांगे पाटलाच्या पाठीमागे राहून आपल्या लेकराच्या भविष्यासाठी आरक्षण त्याला मिळवून दिलं पाहिजे. अहो आपली तर जिंदगी गेली, शेतात काम केलं, लोकांचं काम केलं, सालं धरले, कितीक लोकांचे कापसं व्हायले, झाडं व्हायले, याच्याही पलीकड करून करून आपला बुगा झाला. पण आपण जे कष्ट केलेत त्या कष्टाची जाणीव आपल्याला आहे, पण आपल्या लेकराला आपण ते करू नये. म्हणून याच्यासाठी आपण आरक्षणासाठी जरांगे पाटलाच्या पाठीमागं ठाम उभं राहायचं आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला आरक्षण मिळून दिलं पाहिजे, जेणेकरून आपलेही लेकरं शिकतील आणि कोण्यातरी मोठ्या पदावरती राहून ते त्यांच्या जीवनाचा उदरनिर्वाह करू शकतील. आपलं लेकरू सुखी तर सगळं जग सुखी, पूर्ण जग सुखी तर अख्खा भारत देश सुखी. म्हणून सांगतो 29 ऑगस्ट हे तारीख ध्यानात ठेवा आणि अखंड भारतातील सर्व मराठ्यांना माझी विनंती आहे की आपण आता थेट मुंबईला जाम करण्यासाठी निघायचं आहे. जरांगे पाटील स्वतःच्या लेकरासाठी नाही तर अख्ख्या महाराष्ट्रातील प्रत्येक जातींच्या लेकरासाठी करत आहे. मराठा समाजच नाही तर त्यांचा लढा हा प्रत्येक जातीच्या लेकरांसाठी आहे. ही गोष्ट आपण सर्वांनी ध्यानात ठेवली पाहिजे. इथं जातीभेद आणि काही करायची गोष्ट नाही. आमचेच आमच्यावर उडालेत. हे दुसऱ्या जातीचा लढा नसून आपल्याच लोकायला आपल्याला सुधारवायचं आहे. राजकारण करण्याची ही वेळ नाही, ही वेळ फक्त आपल्या लेकरांचं भविष्य घडवण्याची आहे. म्हणून आपण सर्वांनी आता थेट मुंबईला गेलं पाहिजे आणि मुंबई जाम केली पाहिजे. सरकार म्हणणार काय ते घी सीधे उंगली से नहीं निकलता उसको टेढ़ी करनी पड़ती है. तसं आता सरकार आपण वाकडं झाल्याशिवाय सरकार सरळ होणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला वाकडं व्हायचं असेल तर मुंबईला जावं लागणार आहे आणि मुंबईला जाम करावं लागणार आहे. त्याच्यासाठी 29 ऑगस्टला तुम्ही सर्वांनी निघा, मी पण येणार आहे.